पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन अग्रवाल याला त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी लोहगड किल्ल्याच्या कठड्यावरून 400 फूट खोल दरीमध्ये ढकलून दिलेलं होतं. या अपघातामध्ये केतन अग्रवाल याचा जागीच मृत्यू झालेला होता. या संपूर्ण प्रकरणानं संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला होता. होणाऱ्या नवऱ्याला दरी ढकलून देणारी मुख्य आरोपी सिया गोयल सध्या तुरुंगाची हवा खातीये. पण आता या प्रकरणाला एक अतिशय मोठं आणि धक्कादायक वळण मिळालंय. आरोपी सिया गोयल हिच्या कुटुंबाच्या व्यवसायावर आता प्रशासनाची मोठी टांगती तलवार आहे आणि याचा थेटपणे दणका जो दिलेला आहे तो एफडीएचे डॅशिंग आयुक्त तुकाराम मुंडे यांनी थेटपणे सिया गोयल हिच्या कुटुंबाच्या व्यवसायाला अक्षरशः दणका दिलाय. पुण्यातील प्रसिद्ध मार्केट यार्ड परिसरात असलेल्या सिया गोयलच्या कुटुंबियांच्या बीजी गोयल अँड कंपनी या सुकामेवा आणि मसाल्याच्या दुकानावर एफडीएनं आता धडक कारवाई केली आहे. अन्न सुरक्षा नियमांची पायमल्ली करणाऱ्या या दुकानाचा परवानाच आता धोक्यात आला असून पुढील आदेश येईपर्यंत या दुकानाचे सगळे व्यावसायिक व्यवहार बंद ठेवण्याचे आदेशच आता एफडीएनं दिलेले आहेत. पाहूया ते संपूर्ण प्रकरण नेमकं काय या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी राजरत्न जोंधळे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन अग्रवाल याला त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी लोहगड किल्ल्यावरती ट्रेकिंगसाठी नेलं आणि त्या ठिकाणावरून त्याला 400 फूट खोल दरीमध्ये ढकलून दिलं. यामध्ये केतन अग्रवाल या तरुणाचा जागीच मृत्यू झालेला होता. होणाऱ्या नवऱ्याला मारणारी ही नराधम जी आहे सिया गोयल हिने अशा पद्धतीचे जे कृत्य केलेले आहे त्यामुळे संपूर्ण राज्यभरासह देशभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संतापाची लाट होती. केतन अग्रवाल याला दरीत ढकलून त्याची हत्या केल्याच्या आरोपाखाली सध्या सिया गोयल तुरुंगाची हवा खातीये. परंतु या आरोपाखाली सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. या गुन्ह्यांची चर्चा संपूर्ण देशभरामध्ये सुरू असताना आता सिया गोयलच्या वडिलांच्या व्यवसायालाही मोठा फटका बसलाय. पुण्याच्या मार्केट यार्ड भागात असलेल्या बीजी गोयल अँड कंपनी या मसाल्याच्या आणि सुक्या मेव्याच्या दुकानावर आता अन्न आणि औषध प्रशासनानं म्हणजेच एफडीएनं मोठी आणि धडक कारवाई केली आहे. कडक शिस्तीचे अधिकारी आणि जे एफडीएचे आयुक्त आहेत तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वामध्ये ही धडक कारवाई करण्यात आलेली आहे. सध्या या दुकानाची कसून तपासणी जी आहे ती केली गेलेली आहे. या तपासणी दरम्यान संत आणि साधू ब्रँडच्या हळद पावडर, तीळ आणि सोयाबीन वड्यांमध्ये थेट भेसीचा संशय एफडीएच्या अधिकाऱ्यांना आलेला आहे. एवढंच नाही तर उत्पादनाच्या लेबलवर अत्यंत अपुरी आणि दिशाभूल करणारी माहिती छापण्यात आलेली होती. अन्न सुरक्षा नियमांना केराची टोपली दाखवणाऱ्या या दुकानातून अधिकाऱ्यांनी तब्बल 4172 किलोचा अन्न साठा आता जप्त केलाय, ज्याची बाजारपेठेतील किंमत तब्बल 8,14,000 रुपये. खाद्य सुरक्षा आणि मानके कायद्याअंतर्गत आवश्यक असणाऱ्या कोणत्याही नियमांचं पालन इथे केलं जात नव्हतं. परवानग्यामध्ये जर पाहिलं तर परवान्यामध्ये आवश्यक असणाऱ्या दुरुस्त्याही वेळेत करण्यात आलेल्या नव्हत्या असं सुद्धा एफडीएच्या पथकाच्या निदर्शनास आलेलं आहे. त्यामुळे तुकाराम मुंडेंच्या आदेशानुसार या दुकानाला पुढील आदेश येईपर्यंत सर्व व्यावसायिक व्यवहार तात्काळ बंद ठेवण्याची कडक नोटीस जी आहे ती बजावण्यात आलेली आहे. जप्त केलेले जे नमुने आहेत ते आता लॅबमध्ये तपासणीसाठी देखील पाठवण्यात आलेले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतरच गोयल कुटुंबाच्या कंपनीमध्ये गोयल कुटुंबाच्या व्यवसायामध्ये काही अडचणी निर्माण होतात का, गोयल कुटुंबामध्ये ह्या संपूर्ण कारवाईनंतर गोयल कुटुंबाच्या अडचणीमध्ये काही वाढ होते का, हे सगळंच पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. एकीकडे जर पाहिलं तर मुलगी सिया गोयल सध्या मर्डर केसमध्ये तुरुंगात आहे, तर दुसरीकडे तिच्या वडिलांच्या कोट्यावधींचा व्यवसाय आता थेट बंद पडण्याच्या मार्गावर येऊन ठेपलेला आहे. दरम्यान या कारवाईनंतर लोकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे की हा पोलिसांच्या तपासाचा भाग आहे का. परंतु तुकाराम मुंडेंच्या एफडीए प्रशासनाकडून स्पष्ट केलं गेलेलं आहे की ही कारवाई निव्वळ अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन आणि भेसळीच्या संशयावरून करण्यात आली आहे. आता या हत्या प्रकरणाशी थेट संबंध नसला तरीही गुन्हेगारी पार्श्वभूमी समोर आल्यानंतर प्रशासनानं कायद्याचा बडगा उगारल्यानं गोयल कुटुंबाचे धाबे आता चांगलेच दणाणल्याचं चित्र सध्या पाहायला मिळते. आता हा संपूर्ण एफडीएचा अहवाल कधी येतो आणि त्यानंतर सिया गोयल हिच्या व्यवसायावरती नेमकी काय कारवाई केली जाते हे सगळंच पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. या प्रत्येक घटनांचे अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. यासाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी.